राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहताना सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा लोचने सुकृताची जोडी
सुन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल मरवा तो हा माधव तो हा माधव मरवा तो हा माधव तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल मरवा तो हा माधव तो हा माधव मरवा तो हा माधव विठ्ठल मरवा जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम निचिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायन म्हणे गुण गायन म्हणे सर्व जोडे माझे सर्व जोडे नलगे आणि संपदा संत संगदे सदा माझे सर्व जोडे माझी सर्व जोडे गायना
घुमाए हरिभक्त परायण इंद्रजित महाराज येवले त्यांना साथ करतील श्री हरिभक्त परायण नाना महाराज कवडी. हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा हे दान देगा देवा हे दान देगा देवा दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान
सर्व सोने रे क्या बात है गुरु
दान देगा देवा तुझा विसरून व्हावा गुण गाईनो आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्त्यानी संपदा संत संग देई सदा गुण गाईनो आवडी हीच माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावी अम्मासी गुण गाईनो आवडी हीच माझी सर्व जोडी विठाला विठ्ठल 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 दान देगा देवा तुझा विसरून व्हावा गुण गाईनो आवडी हीच माझी सर्व जोडी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा चरण संताचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वराय ओम ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रहालोप मन झालो चराचरी मी कळा कुसरे काही तनेने बोलतो वचने अति भाविका आतोले दबल धाम महिम शैलामध्ये हम जल जमन कृषानम ज्ञानी नाम शाखाला गुणनिदानम वानरानाम दिशम रघुपती प्रिय भक्तम वा तयातनमाय शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता बाह्य भक्तीच्या त्या वाटा बळजावया सुबटा धन्याज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मिता सिन गेला पद वाटे त्यासी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायन आवडी हित माझी सर्व जोडी स्तोत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैरागीचे महामेरू विश्ववंदे विश्वभूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून चार चरणाचा असून सर्वांच्या परिचयाचा असून आणि असणारा मागणीपर प्रकरणातील आहे विठ्ठल अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण असा अखंड हरिणाम सप्ताह सालाबाद प्रमाणे याही वर्षी या ठिकाणी आयोजित नियोजित आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने सर्व संत महंतांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिणाम सप्त्याचं नियोजन आयोजन त्या ठिकाणी असणारं करण्यात आलेलं आहे अरे असं असणारे नगद नारायण महाराज वैराग्य मूर्ती नगद नारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने व वैकुंठवासी जगद्गुरु तुकाराम महाराज बीज निमित्ताने हरिभक्तपरायण महंत शिवाजी महाराज नारायणगड हरिभक्तपरायण महंत महादेव महाराज साखरवाडीकर यांच्या आशीर्वादाने व हरिभक्तपरायण परमेश्वर दादा पवार व भगवान जिजा गायकवाड यांच्या शुभहस्ते अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच गावातील असणारे सर्व गावकरी मंडळी तरुण बांधव माता भगिनी आणि असणारे गावकरी असणारे पहारेकरी माळकरी वारकरी सर्वकऱ्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्त्याचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तसेच ठिकठिकाणच्या परिसरातून आलेली महाराज मंडळी टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वादनाचार्य ऐकणारे वंदनीय सज्जन सद्भक्त आणि माता बावली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बलावर अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा होईल सर्वांना हात जोडून एकच नम्रतेची विनंती राहील की जे विठ्ठल होस तर कोणी जागा सोडायची नाही एवढं सांगून जर ना ऐकण्याचा प्रयत्न केला नारदाच्या गादीवर खोटं सांगणार नाही त्या माणसाला घरी जाऊस तर काहीच होणार नाही
घाबरायचं काम नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. म्हणून खेळमिळीच्या वातावरणामध्ये असणारी सेवा होणार आहे. म्हणून अभंग आहे, हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गाईना वडी हीच माझे सर्व जोडी. नेहमीच्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी असणार दररोज पहिला असणारं पहिलं पुष्प पहिला दिवस असल्याच्या नंतर त्याला नामपर घ्यावा लागतं, नामचिंतनावर आहे की नाही. दुसरा दिवस भक्तीपर असतंय, संतपर असतं त्या ठिकाणी. पण आजची असणारी सातवी असणारी सेवा जी असते ती मागणीपर असते. सर्वांना माहीत, आपला वारकरी संप्रदायाचा तो दंडक आहे. सातवं कीर्तन म्हणलं म्हणजे मागणी परत पाहिजे आहे की नाही. तर ही आज मागणी आहे. 8 दिवस जर माणसं आपण एखाद्या माणसाकडे जर कामाला राहिलो तर 8व्या दिवशी आपण त्याला पगार मागतो नाही. तसं असणारं हे 7व्या दिवशी असणाऱ्या देवाला मागणी मागत असतात जगद्गुरु तुकाराम महाराज. आता स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज काही मागतच नाही, काहीच नाही. 8व्या पिढीमध्ये आज त्यांची असणारी त्या ठिकाणी वैकुंठ गमन 16 आहे आजचा. कारण असे असणारे महान विभूती महाराज, एवढा मोठा अधिकार आहे. 8व्या पिढीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज बोलवांच्या वंशामध्ये 8व्या पिढीमध्ये 8व्या पिढीपर्यंत सारखं महिनावारी होती महाराज पंढरपूरला. रावळामध्ये गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याची मान आपोआप खाली व्हायची. जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात गेल्यानंतर काही मागतच नव्हते. मनसे तरी काही मागा हेची देगा पांडुरंगा, काहीच मागत नव्हते. काहीतरी मागा पण मागतच नव्हते. संत जर बघितलं ना, संत देवाला काहीच मागत नाहीत. आणि तुम्ही आम्ही त्या ठिकाणी काही जे मागतो ना ते आपल्या स्वतःसाठी, आणि संत जे देवाला मागतात ते स्वतःसाठी काहीच मागत नाही. बघा तुम्ही प्रत्येक संतांची मागणी बघा देवाकडं दुसऱ्या करता, स्वतः करता काय मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संताच निर्विहित मज देई अनेक तुझं काही न मागो देवा. बघा संतनी काय माहिती, संत देवाला मागत असताना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी आस. स्वतःसाठी काय मागितलंय? काहीच नाही. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून देहारी. स्वतःसाठी काहीच मागत नाहीत, त्याला संत म्हणतात. ठाकर एवढा मोठा अधिकार आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा. काय स्वतःसाठी काहीच मागितलं नाही ना, काहीच मागत नाही. स्वतः हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. स्वतःसाठी काय मागितलं? काहीच नाही. आणि तुम्ही आम्ही जर देवाकडे जर गेलो तर दुसऱ्यासाठी काही मागतच नाही. वाढावे संताना हो, वाढावे संताना, कृषी भावे धन धान्य, कृषी भावे धन धान्य, वाढावे संताना हो, वाढावे काय म्हणतात? वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य. पण ते चिरंजीव टिकणारी वस्तू आहे का महाराज? अजिबात नाही. संसार काही असणारा संसार त्या ठिकाणी सुखाचा आहे का? येल मांडवाला गेला महाराज, येल मांडवाला तरी माणसं म्हणतात वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य. हे आपण संसारी माणसं देवाला मागतो आणि संसाराच्या पायी देव आठवत नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. संसार दुःखमुळं चौकडे इंगळ विश्रांती नाही, कोटी रात्रंदिवस तळमळ म्हणतो का नाही? हे साधू संतांनी सांगितलं तरी आपण त्या ठिकाणी देवाला मागणी देत मागतात. संसार काय सुखाचा आहे का? सुख पाहता जवा पाडेन, दुःख पर्वता एवढे. संसारामध्ये सुख नाही.
तुम्हाला तरी पण माणसं देवाला तेच माग. तुम्हाला सांगतो, एक जण मला भेटलं, मला जय हरी महाराज जय हरी. म्हणलं काय चाललंय? म्हणले वा तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. म्हणलं मी म्हणलं काय बरं आहे? तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. म्हणलं आपल्याला 2च मुलं आहेत, 50 एकर जमीन आहे आपल्या पोरांना, 2च मुलं आहेत. एक अहिल्यानगरला राहतो, एक संभाजीनगरला राहतो, 2च मुलं आहेत. तुमच्या आशीर्वादाने बरं आहे म्हणले. पण 50 एकर जमीन म्हणले आपल्या गावात आपल्याला. म्हणले मग तुमच्या आशीर्वादाने बरं आहे म्हणला. पण कशी काय त्या ठिकाणी असणारे 2 पोरं त्यांना लग्न वगैरे करून दिले, ते दोन्हीकडे वेगवेगळे राहतात म्हणले. मग त्यांच्या स्वाधीन केलं तर म्हणले आता पोरांनी गुंटा ठेवली नाही वावर, 50 एकरचं 50 एकर घालून टाकलं. म्हणले तुमच्या आशीर्वादाने बरं आहे म्हणला. 8 खण माळवत गावामध्ये होतं, ते दुसऱ्याला पोरांनी लिहून दिलं म्हणला. तुमच्या आशीर्वादाने बरं आहे म्हणला. आता आपले माणसं वारलेले 6 महिने झालं म्हणला. मी झोपायला आता मंदिरातच असतो, तुमच्या आशीर्वादाने बरं आहे म्हणला. मी म्हणलं काय बरं आहे? आणि म्हणलं काय नाही, थोरल्या पोराने मला 2दा उचलून आपटीलं म्हणला. धाकटा वाट बघतोय, म्हातारा कवा गटवतोय, तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. काय बरं आहे? त्याचं नाव संसार आहे मला, त्याचं नाव संसार आहे. देखूनच माझे सुखाची कल्पना, देखूनच माझे सुखाची कल्पना, देखूनच माझे सुखाची कल्पना, देखूनच माझे सुखाची कल्पना. मूर्ख त्या वचना येऊ पाये, मूर्ख त्या वचना येऊ पाये. देखूनच माझे सुखाची कल्पना, देखूनच माझे सुखाची कल्पना, देखूनच माझे सुखाची कल्पना, देखूनच माझे सुखाची कल्पना. या संसारामध्ये सुख नाही बरं का महाराज, संसारामध्ये सुख नाही, तरी पण माणसं मागतात. आणि संत देवाला मागत, स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. बघा तुम्ही त्या ठिकाणी 3 जण होते, 3 जण. महाशिवरात्र जवळ आलेली होती आणि शिवरात्रीला 3 दिवस बोवाटा असतो. आपली एकादशी धरणं म्हणलं म्हणजे असं, उद्या एकादश असली का उद्या घरचे म्हणणार पोटभर जेवा, उद्या एकादश आहे, पोटभर जेवा, उद्या एकादश आहे. बरं ज्या दिवशी एकादशी आहे त्या दिवशी पुन्हा रोज 1 कप चहा घेत असला, दिवशी 2 कप चहा. शेतात चालला तर शेंगदाणे गुळ खिशात घालून घेऊन जा, उपास आहे. असं कसा उपास आहे? आणि पुन्हा घरी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सारखं चरत राहतात माणसं, वापसा होऊन देत नाही एकादशी दिवशी, वापसा असा होतच नाही. आणि मग मला सांगा अशी एकादश, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणा पोटभर जेवा, कालची एकादश आहे की नाही, 3 दिवस बोबाटा एकादशीचा. अशी एकादश धरणारे 3 ग्रस्त महाशिवरात्र म्हणले आपण चला महादेवाच्या दर्शनाला. आणि ते म्हणले दर्शनाला गेले, भगवान शंकराचं दर्शन केलं आणि वडाचं मोठं झाड होतं तिथं बाजूला, त्या झाडाखाली बसले आणि मग गप्पा हाणू लागले. बरे म्हणले आपल्याला तर देव प्रसन्न होत नाही आपल्याला माहिती. म्हणले कशाहून? आपण गावात कधी कोणाची सोयरी होऊन दिली नाही, कधी कोणाचं त्या ठिकाणी चांगलं काम कधी केलं नाही, बांध कोणाचा सरळ ठेवला नाही. आपण चांगलं काम काय केलं म्हणून आपल्याला देव प्रसन्न होईल? म्हणलं नाही, आपल्याला देव प्रसन्न होणार नाही हे मला माहिती म्हणला. पण अवघाने जर देव प्रसन्न झाले तर काय मागतील तू? ते म्हणलं आपल्याला प्रसन्न होऊ शकत नाहीत ना. ते म्हणलं ते तर मला माहिती. म्हणले पण शिव भोळा चक्रवर्ती भगवान शंकर भोळा दैवत आहे, भोळा महादेव आहे, काय सांगता येत नाही. म्हणले प्रसन्न झाल्यावर काय सांगता येते? म्हणले हो राव. म्हणले मग आपल्याला बुद्धी तर अवगत पाहिजे ना, काय पाहिजे मागायला पाहिजे. एक जण म्हणला मला जर प्रसन्न जर झाले तर मी एवढंच देवाला मागन, देवा चिंचाचे झाड 1 कोट. किती? चिंचाचे झाड 1 कोट आणि प्रत्येक पानाची 500ची नोट. बघा ते कॅल्क्युलेटर तरी चालेल का हिसाबाला? तुम्हाला सांगतो, कारण जे असणार पानं असतात ना चिंचाच्या झाडाला, एक फांदी असते त्याला असे 2 गोष्ट सारखे काड्या असतात आणि थप्पी लागल्यासारखं असते ते पानं. मग चिंचाचे झाड किती? 1 कोट आणि प्रत्येक पानाची 500ची नोट. दुसऱ्याला विचारलं तू काय मागणार? मला तो मागितलं एवढं फिक्स, फक्त मी एवढंच देवाला जास्त मागत. देवा हे सगळे झाडं बुडातून कापायचे, ह्याचे मोठमोठ्याले कपाट तयार करायचे आणि तो हे सगळे जे पैसे मागितलेले हे सगळे पैसे त्या कपाटात ठेवायचे आणि त्या कपाटाची चावी माझ्याकडे, बस एवढंच मागन, जास्त मागणार नाही. जवळ होऊ का जरा? बरोबर. कारण त्याला एवढंच मानायचं, कारण सगळे ते मोठमोठ्याले कपाट तयार करायचे, तो मागितलेले पैसे त्या कपाटामध्ये ठेवायचे.
आणि त्या कपाटाची चावी माझ्याकडे, एवढंच मागून. दुसरा नंबर त्याने मागितले बरं का. आता तिसऱ्या नंबरच्याला विचारलं तू काय मागतील, ते म्हणला तुम्ही दोघांनी मागितलं एवढं फिक्स, फक्त मी जास्त देवाला एवढंच मागून द्यावा. ते दोघं माझे चुलते व्हावेत, मी यांचा पुतण्या व्हावा, यांच्या दोघाचा वंश बोडावा आणि यांचा वारसदार मी व्हावा. बघा ही मागितली देवाला. देवाला मागत असताना काय मागतो महाराज, हे आपण देवाला मागतो महाराज. ही मागणी संताकडे तसं नाही. त्या ठिकाणी हेच दान देगा, दान शब्द वापरला इथं. दान दान कशाला म्हणते, सो खुशीने दिलं जातं त्याला दान म्हणते. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लिंता, डुबणे को अभिमान. सो खुशीने दिलं जातं त्याला दान म्हणते. आपण दान करत नाही असं नाही, पण आपली दान करण्याची पद्धत वेगळी महाराज, फार वेगळी आहे. बघा तुम्ही गावामध्ये त्या ठिकाणी मीटिंग बसली का, मीटिंग, मग ते मीटिंगमध्ये 2-4 जण माणसं नेमलेली असते, ह्यांच्याकडे वर्गणी जमा करायची बरं का, ह्यांच्याकडे द्यायची. मग माणसं म्हणतात बरं आहे, आणि ते नेमलेले माणसं सगळ्या मीटिंगमध्ये नेमलेले असते, ते पारावरच बसलेले असते. माणूस चुकून चुकून चाललं काय आला तो, आलो आलो बैलाला पाणी पाजून, त्याला माहिती आहे कशाला बोलली ते. बैल तिकडे जण येतात दुसऱ्या रस्त्याने जाणार, दुसरं चाललं गय, अरे हेकडी आहे ना, बस आला चालताना करीत. म्हणजे का आता सप्ताह सुरू झाला आणि ते वर्गणीचं, मग कसं बस का आता दुसरा तर दिवस आहे का, तुला मीच दिसलो का काय गावात दुसरे माणसं नाहीत का काय, मला वेळच लागत नाही. अरे तुम्ही देणारच कसं महागा लागा तर, हे म्हणते माणसं. तिसऱ्याला विचारलं कसं काय, तिसऱ्या अरे इकडे आला बाबा. म्हणजे का काय नाही ते वर्गणीचं काय, बरोबर द्यावंच लागतं, देवाला नाही द्यायचं काय करायचं. आपल्याला 1 हाताने देऊन देव आपल्याला 1000 हाताने देतो, काय देवाला द्यायचं आपल्याला काय कमी नाही काय नाही. आणि मला मग दिना कवा देतो, काय नाही सामान कवा आणायला जायचे तुम्हाला मटेरियल, ते म्हणलं काय नाही कुठं गेवरावून आण. बरोबर गेवरावून का, बरं तिथं गेलं की मला फोन लावा, मी तिथंच आहे दुकानातच. हे फोन लावू परेशान, गेवराई क्षेत्राच्या बाहेरच. पुन्हा गावात आले म्हणले ते वर्गणीचं काय, ते चार्जिंग नव्हती म्हणले, संपली होती. किती झालं, दुसरा आला म्हणजे दुसऱ्याशी झालं, विचारलं इकडे म्हणजे आला. म्हणजे का वर्गणीचं, बरोबर देवाट लागण आता उद्याच हे हो. त्या वरल्या घरानं किती दिले रे, आता त्याला काय करायचंय, वरल्या घरानं किती दिले, ते मला यंदा 500 येत होते, त्यांनी 5000 दिले बाबा. त्यांना का मुंडके मोडणार, तू हात मोडून दे, पाय मोडून दे ना, द्यायला पाहिजे ना. याला दान म्हणत नाही, सो खुशीने दिलं जातं त्याला दान म्हणतात ना. दान धर्म करायला पाहिजे महाराज, कारण हेची दान देगा देवा. एक सावकार होते, सावकार मोठे सावकार होते, मोठे सावकार चिकट होते, पण लई रुपये कुठं खर्चित नव्हते, देवाला नाही काय नाही. त्यांच्याकडे आमचे भजनी मंडळ हुशार होते. भजनी मंडळ आले सावकाराकडे, म्हणले सावकार चला पंढरपूरला जाऊ. ते म्हणले काय पंढरपूरला, सावकाराला माहिती आहे पंढरपूरला जायचं म्हणलं फुकट होणार नाही, काहीतरी सरपट आपला निघल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणला काय पंढरपूरला, भजनी मंडळ हुशार होतं. भजनी मंडळाने सांगितलं पंढरीसी दारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उताविळ. असं सांगितल्यावर प्रमाण दिलं भजनी मंडळाने. सावकार हुशार होतो. सावकार म्हणला हा बघा पंढरपूरला जावाच म्हणून काय नियम आहे, ठाईच वैसुनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा, सर्व काळ न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. बघा ह्यानी 1 प्रमाण दिले, ह्यानी 2 दिले. भजनी मंडळ मला आपली दाखलच गुंग झाली हो म्हणलं. तिसरा म्हणला तर कोड नंबर असतो, कोड नंबर. सावकाराच्या कानात जाऊन तू असं म्हण, रुपये द्यायचा नाही घ्यायचं नाही, फुकट म्हणल्यावर जमन का. मला बरं ते कानापाशी गेला, म्हणला सावकार रुपये द्यायचं नाही घ्यायचं नाही, आम्ही 407 टेम्पो लावल्या, गाडी हातारल्यात, फुकट आमच्या सगळं जमन का. तो म्हणला मग जमन बाबा, फुकट घालीत असाल जीव तर लेकरा बाळा सही देऊ, आणि काही लागत असेल त्यानं तर आमचं होत नाही येणं. म्हणला म्हणजे या कपडे बदलून. सावकार गेले कपडे बदलायला, कपडे बदलून आले, तितक्या टेम्पो फुल भरला, टेम्पो फुल, बसायला जागा नाही. ते म्हणले या का सावकार बसा, म्हणले पाय ठेवायला जागा नाही, कुठे यागता यांगाराव म्हणले फुकट हवं मला नाही कर, मग यायचं नाही घ्यायचं नाही, फुकट म्हणलं असं उभा राहून अडचणी जावं लागलं. या का 1 पाय टेम्पोत आणि 1 पाय खाली, तर टेम्पोवाल्याला कोणी बाबा हल्ला टेम्पो आलं, म्हणजे पडत सावकार धरा ते सोले बांधलेले होते, कसं तरी सोलीतून मध्ये ओढलं. आता त्या 407ला असे हुक होते सोला बांधायला, 90 धोतर गुतलं ना हुका, त्या हुकाला सावकार होतो. आम्हाला धोतर आणि मला ओढ, आता हेच टाइम, ह्यो काय द्यायचा का घ्यायचा म्हणला, ओढ माग मोर बरोबर झालं पाहिजे म्हणलं, ओढ
नवं धोतर फाटलं सावकाराचं. आता धोतर फाटले म्हणजे आपल्याला काय परत नाही, पण दुसऱ्याचं फाटल्यावर आपल्याला बरं वाटतंय. माणसाचा स्वभाव गुण आहे, काय की नाही. ते धोतर फाटलं, गेले पंढरपूरला, तिथं चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे केलं. आणि तिथं स्नान केल्याच्या नंतर तिथं आले वासुदेव. वासुदेव दुसरे तिसरे कुणी नसून ते भगवान पांडुरंग परमात्मा वासुदेवाचं रूप घेऊन त्या सावकाराकडून काही वसुली करायला आलते. म्हणले काहीतरी ह्याच्याकडून घेऊच, म्हणले कधी देत नाही ना, आपल्या दरबारात आलाय तर आज घेऊच म्हणले ह्याच्याकडून काही ना काहीतरी. वासुदेवाचं रूप घेतलं भगवान पांडुरंग परमात्म्यानी आणि आले तिथं सावकारापाशी. म्हणले द्या काहीतरी दान. सगळ्याकडून घेतलं, कोणी रुपये आठाने 10-5 काय द्यायचे त्या भजनी मंडळाने दिलं. मग सावकाराकडे आले. सावकाराकडे जवळ आले. सावकार म्हणले हे आलेले तीन आम्ही एकच आहेत, त्यांनी दिलं काय ना आम्ही दिलं काय. म्हणजे तुमचं द्या राव काहीतरी. भाऊजवळ हात करा. म्हणजे काय तीर्थच्या ठिकाणी एक शिजलेले अन्न कोटी कुळाचे होय उद्धरण, काहीतरी द्या असं म्हणल्याच्या नंतर म्हणले काय हरकत नाही. मग ते सावकार म्हणले आता हवा का, आम्ही दर्शनाला चालवतात, दर्शन करून सुट्टी झाल्यावर मग देऊ म्हणले. वासुदेव म्हणले नंतर या. तसं काय नाही, मी नंतर घेतो. दर्शन ते करून बुक्का वगैरे प्रसाद घेऊन आले महागारी. वासुदेव तिथंच होते. ते आल्यानंतर म्हणले द्या काही, काय द्यायचे देतो, रुपये आठाने काहीतरी द्या. ते म्हणले आता काय सुट्टे पैसे राहिले नाही कशात, आता गावाकडे आल्यावर देऊ म्हणले तुम्हाला. आता सध्या गाव इथं काय नाही. वासुदेव म्हणला गावाकडे येतो, तसं काही नाही बाबा. त्यांनी नंबर सांगितला नाही, फोन नंबर नाही. काय काय माणसं खोडी जास्त नाही. हा बरोबर का. मग तिथं आपल्या तिथं आल्यावर आपल्याला फोन लावा. फोन नंबर दिला नाही, कुठं लावता, फोन नंबरच नाही दिला, लावायचा कसा. तसं काही म्हणजे त्या ठिकाणी सावकाराने काही फोन नंबर दिला नाही, गावाचं नाव सांगितलं नाही आणि आपल्या गावाकडे आल्यावर देतो. आता मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता, जैसा कर्म करता वैसा फल पाता, मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. त्याच्याकडे सगळं टिपण आहे ना. द्यायची गरज नाही. म्हणले मी गावाकडे येतो. हे म्हणलं आपण गावाचं नाव सांगितलं ना तर कुठे येणार आहे. बसले काय टेम्पोत आले गावाकडं. 15 दिवसांनी ते वासुदेव पुन्हा गावात. सावकार जेवतच होता. जेवता टाळाचा आवाज त्या कानात गुंगलेला, टाळाचा आवाज वाढलेला बघितला. ते बायकोला मला जेवता जेवता खिडकीत उठून बघितलं. मला तेवच रे बाबा, पिवळा पैठण मोराचा पंकन ठेवते म्हणले. त्याला कुणी पत्ता सांगितला असेल बाबा. त्याला सगळं न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आला सांगितलं. बघितल्यानंतर म्हणले आले ते वासुदेव. बायकोला म्हणला ते आता इकडे जायचं, आता ते तू इकडे दे त्या वासुदेवाचं एक करा. म्हणले का तू काय करता, जेवतं ताटताना बाजूला सरकेलं बाबा त्यामुळं. आणि बायकोला म्हणलं मांडी घालून बस. आणि मी मांडीवर डोकं टाकेल मोठ्याने तू आरड, मायो बरे होते ना, कसे गेले ना, रोज 2 भाकरीचा मुडदा पाडीत होते ना, कसे गेले आरड म्हणला मोठ्याने. आणि आमच्या माता भगिनीचा मोठा आरड म्हणल्यावर माणूस तिथं कशाला असं गर्दी झालेली आहे. मग आरडा ओरडा काही आले होते. तिथं वासुदेव बी आले. म्हणले सावकार गेले ना राव. म्हणले काय सांगावं. वासुदेव म्हणले लय प्रेमळ स्वभाव होता, लय माझं चांगलं होतं बाबा, कसं काय गेला बाबा, जाऊ दे आता काय. आणि हे पती पत्नी दोघच होते घरात, सावकारांत त्याची पत्नी दोघच. हे आले वासुदेव म्हणले कसं काय गेले. म्हणले हो गेले चांगलं, काय हरकत नाही. म्हणजे बरं जाऊ द्या. आणि एक मरे त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात पुढे तोही जात आहे. जायचंय सगळ्याला. एक मरे त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात पुढे तोही जात आहे. सगळ्याला एक मरे त्या ठिकाणी जायचंय सगळ्याला. तो का म्हणे एक मरणेची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. जायचंय सगळ्याला. म्हणले काय हरकत नाही, जाऊ दे आता, जाऊ दे गेले काय हरकत नाही. पण पांडुरंग परमात्मा वासुदेवाच्या रूपात आले ते काय म्हणले एकच. म्हणले काही नाही आता हा बघा लोक मौतीला लांबून येतात म्हणला. मला मी जवळचा लांब कशाला जाऊ, मौत करूनच जातो म्हणला. बरं का आता वाचतो. आता लांबून लोक मौतीला लांबून जवळ येतात, मी जवळचा लांब कशाला मौत करूनच जातो. येतो म्हणलं बाबा आता अवघडच झालं. म्हणले तुम्ही आता घरात एक हाताखाली कुणी नाही. म्हणलं मी सगळं सामान आणतो. ते वासुदेवाने बाजारपेठेमध्ये जाऊन बोळक त्या ठिकाणी गाडगे वर्ग त्या ठिकाणी काय मडकं लागतं, कुकळी बांबू ते सगळं घेऊन आला. काढव्याच्या पेण्या ते सगळं. आणि तोवर माणसं गोळा तर पाणी गरम करायला जातो. हिटर चालू केलं, तिकडून आलं पाणी गरम झालं. आता त्याला आंघोळ घालायला हेच वासुदेवच. आता आंघोळ घालायचे म्हणल्याच्या नंतर आपल्यामध्ये ते प्रेताला आंघोळ घालताना दुसरं गार पाणी टाकावं लागत नाही इष्टान म्हणून. कडक पाणीच असं अंगावर ओतलं की नुसतं अंग स्वारायचं. ह्या देवाला कळत होतं सगळं वासुदेवाला. पण ह्याला वाटलं काही मानावं तर रुपये काही द्यावा लागेल ना. ध्यानामुळे हे नुसतं अंग स्वारायचा. नुसतं असं करता करता त्याला उचललं, तटकी बांधली. बायको म्हणायची मा येऊन ते तुम्हाला खरंच चाललेलं आहे नमस्कार वाटेकडं. आणि तटकी बांधली ना, आणि खरं काय द्या ना, काय रुपये हातात द्यायचे तर व्हान मोकळे का करते म्हणा गप.
तो नुसतं गप म्हणत. देऊ म्हणला काय करायचं, द्यायचं नाही, गप म्हणलं. ते म्हणले बरं उचललं, तटके बांधले, माणसं गोळा झाले पुढं, असं त्या ठिकाणी उचललं तरी बी ते मोठ्याने त्या ठिकाणी म्हणले आता खरंच चालली नाही ना, बांधलं बी आणि चालल्याच्या नंतर आता काय सांगावं. आता मग आमच्या माता भगिनी प्रेत पुढं चालल्याच्या नंतर महाग डोक्याच्या साईडला असतात बऱ्याच, मग ती बिचारी डोक्याच्या साईडनी झाली एकूण, इकडे तिकडे बघून हळूच का जवळ बरेच, मायो तुम्हाला आता फार वसन वाट्याकडे चाललेलं आहे ना, आणि आता तरी हा मनाला काय द्यायचं ते द्या ना, फार तुम्हाला खरंच चाललेलं आणि तिकडे पेटीला मी एकटी काय करू आहे. तो म्हणा गप, नुसतो गप म्हणा, दुसरं काय म्हणतच नव्हतं. तसं करता माझं ते 20वाला ते उतरी देत ना खाली, 20वा असतो अलीकडं, 20व्यापाशी मी ती बाई आडायची कार बजायची, खरं तर ना आता कौरक नाटक करता बाद झालं ना का मी देऊ काय, ते म्हणा गप देऊ नको रुपये, काय गप मला तुला काय मी माझं बघतो म्हणला. अरे काय हरकत नाही. तिथून गेले स्मशानभूमीमध्ये गेले, तिथे गेल्यानंतर सरंद रचल्यानंतर म्हणले तोंड बघून घ्या म्हणतात ना, तिथं शेवटला तोंड बघून घ्या, ते काय बघायला की तोंड असते का. मग तिथं म्हणते आमच्या माता बघीन माझ्याकडे एकदा डोळे उघडून बघा ना, जेव्हा बघत होता तेव्हा बघितलं नाही ना, होय. आणि मग त्या ठिकाणी राडापडी, मग ते हळूच कानापाशी गेली, म्हणजे खरंच पेटवायचे बेता दिसतेत. आणि पेंडी वगैरे ते का पण त्या ठिकाणी लाकूड असं पिटविलं, असं प्रदक्षिण हल्ली ना, असं पेटवायचं. तरी आता तरी हा म्हणेन ना, पण अजिबात नाही, गपच म्हणायचा, गपच म्हणा, दिलंच नाही काही. शेवट देवाने हार मानली. म्हणलं बाबा हे असं गिरायक बाबा पहिल्यांदाच भेटलं बाबा. तर या कानाच्या जवळ आले देव, म्हणले बाबा सावकार आपला पैसा फिटला, म्हणला पट्ट्या उठला. असे माणसं त्या ठिकाणी, लेने को हरिनाम देने को अन्नदान करने को लिंता डुबने को अभिमान. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. या ठिकाणी असणारा देवा तुझा कदापि विसर नाही पडला पाहिजे. म्हणून दान काय पाहिजे असणारा, दुसरं नाही. काय दान मागितलं महाराज, इतका मोठा अधिकार रागवे सागरात पाशानं तारिले तैसे तुकोबाची अभंग रक्षिले. केवढा मोठा अधिकार आहे, एवढा मोठा अधिकार आहे. त्यांचं नुसतं नाव घेतलं तर आम्हाला थरकाप सुटत होतं महाराज. तुकाराम तुकाराम यमाला थरकाप सुटत होता. एवढा मोठा अधिकार आहे. एवढा मोठा अधिकार असताना नतमस्तक होऊन मला ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मद भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा. एवढा अधिकार असताना, एवढा मोठा अधिकार असताना नतमस्तक होऊन त्या ठिकाणी म्हणतात, कारण असणार ते देवाला मागत असताना काय मागतात हे प्रथम चरणा
हेची दान देगा, सकारात्मक शब्द वापरला. हेच दुसरं काहीच नाही. द्यायचं असेल ना देवा तुला, मनसी तरी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. काय द्यायचे ना तर दान म्हणून त्या ठिकाणी हेची दान देगा देवा. आणि काय तुझा विसर नाही पडला पाहिजे. संताचा धंदा आहे महाराज, देवाचा धंदा आहे. देवाचा धंदा काय? घेऊनी चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्त राखी पायापाशी दुर्जनाची संवारी. आणि संताचा काय धंदा आहे? दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. सतत भगवंताचं चिंतन करतात. संत काय करतात? सतत भगवंताचं चिंतन करतात महाराज. तुम्ही आम्ही संसाराचं चिंतन करतो, तुम्ही आम्ही संसाराचं चिंतन करतो. तसं नाही. त्या ठिकाणी माणसं झोपले तरी संसाराचं चिंतन करतात. मी एक ठिकाणी माझं जागर आणि काला 2 कीर्तन होते. मी त्या गावामध्ये गेलो. गावाचं नाव तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही चौकशी करता म्हणून. तिथं गेल्याच्या नंतर कीर्तन झालं रात्रीचं. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर तिथं त्या ठिकाणी मंदिरात झोपलो तिथं. मग झोपल्याच्या नंतर जागर चालू होता तिथं जागर. आता मी जागरमध्ये असं बसल्याच्या नंतर म्हणले बाबा डोळे झाकायला लागले तुमचे, कारण जागर चालू होता. आता गायनाचा मला जास्त छंद असल्यामुळे मला डोळे झाकायला लागले माझे. तितक्यात म्हणले तुम्ही काय करा, आराम करा जरा. मी म्हणलं काय आराम करा? म्हणले कुठं? म्हणले मंदिराच्या बाजूला पाटलाची माडीवर, मंदिराच्या बाजूला हनुमान मंदिराच्या बाजूला पाटलाची माडी, आणि ती टाळकऱ्यासाठी खास सोय म्हणलं व्यवस्था. जा म्हणले तिथं. आणि म्हणले तिथं माणसं, म्हणले कोण नाही. आज सगळे माणसं कुठे? जागरमध्ये तिथं सगळे मोकळीच खोली. जा. मी गेलो वर. तिथं गेल्याच्या नंतर मला हे सांगायचंय की झोपल्यावर बी माणसं संसाराचं चिंतन करतात. मी वर गेल्याच्या नंतर कमीस वगैरे काढलं, खुटीला लटकिलं, आणि असं भारती बैठक होती, असं खाली रग ते पांघराला घेतले जवळून झोपावं म्हणलं. उशी घेतली, असं झोपायला खाली बसलो. तितकं एक जण पलगावर इथं झोपलेला होता. तो म्हणला खाली उतर, खाली उतर म्हणलं की म्हणलं आता स्वतः पुढं शानपणा चलत नाही, आपलं घर नाही काय. मी पुन्हा कमी सांगत घातलं, नीट भांडण येऊन बसलो. म्हणले बाबा झोपले का? म्हण नाही. म्हणलं काय झोपा? तिथे माणूस झोपलेलं ते म्हणलं, आणि ते खाली उतर म्हणलं म्हणून उतरलो. ते बरं का? नाही 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 तुम्हाला नाही म्हणलं. म्हणले मग ते पाटलाचा थोरला पोरगा म्हणला ते कंडक्टर साहेब आहे म्हणले, दिवसभर खाली उतर खाली उतर खाली उतर. तुम्हाला कशाला म्हणलं? तुमचा त्याचा काही संबंध नाही. मला एक सांगायचं की झोपल्यावर बी माणसं संसाराचं चिंतन करतात. एक माणसाने दिवसभर आऊत आणलं शेतात, एक माणसाने दिवसभर आऊत आणलं. आता आपण ग्रामीण भागातले माणसं आपल्याला सगळ्याला माहिती आहे. तास कडीला गेल्यावर माणसं काय करीत असते सगळ्याला माहिती आहे. त्यांनी दिवसभर आऊत आणलं आणि संध्याकाळी रात्री झोपला पटांगणाला. एक बारकं लेकरू त्याच्या बाजावर झोपलेलं, बाजावर झोपलंय पटांगणामध्ये. आणि झोपल्याच्या नंतर निम्या रात्री 2 वाजता उठला अशीच बाजू उचलली की लेकरू पडलं खाली. सगळं म्हणलं रामकिसन रामकिसन. तसं का? मग काय झालं का? बरं काय नाही म्हणलं, वसन काढितोय म्हणला बाजार. असं मला सांगा की दिवसभर माणसं झोपल्यावर बी संसाराचं चिंतन करतात. साधू संताचं नाही. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. नवे नवे जगद्गुरु कार्य करिता ग्रास गळिता नाम घ्यावे श्रीहरीचे. सतत भगवंताचं चिंतन महाराज.
कारण झोपल्यावरही झोपली जागृती अवस्था म्हणजे सारखं ते माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला अशी नवे नवे जगद्गुरु तुकाराम महाराज जर सकाळी जर त्या ठिकाणी भंडाऱ्या डोंगरावर जर गेले जप करायला नामचिंतन करण्याकरता कवाशी कुठाची इना घेऊन निघून जायचे सांगत सुद्धा नव्हते घरी जिजाबाईला सुद्धा मग जिजाबाईने काय करायचं स्वयंपाक झाल्यानंतर भाकरीची पाटी घेऊन मग जायची आता मेन हायवे रोडला माणसं हुकत नाहीत तिथं पाट्या लिहिलेल्या असतात पण खेड्यातले रस्ते जे गेलेले असतात ना गाडी इकडे गेलेले तिकडे गेले बैलगाडीचे वळण असे असतात ना गेलेले तिथं पाठी नसतील कुणी सांगायला नसतं कवा कवा आणि मग जिजाबाईने त्या ठिकाणी भाकरीची पाटी घेऊन आले की मग आता 3 रस्ते फुटले एक भंडाऱ्या डोंगरावर एक भामचंद्र डोंगरावर एक गोरड्या डोंगरावर मग जगद्गुरु तुकाराम महाराज कोणत्या रस्त्याने गेले कुणी सांगायला नाही मग कसं मग त्या टायमाला मोबाईल वगैरे तेव्हा काय नव्हतं मग जिजाबाईंनी ती पाटी भाकरीची पाटी खाली ठेवायची आणि 3 रस्ते गेले इकडे एक असं मग 3 रस्त्याकडे जायचं मग त्या रस्त्यावरली माती उचलायची आणि कानाला लावायची ज्या मातीमधून विठ्ठल 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 असा आवाज येईन त्या रस्त्याने जगद्गुरु तुकाराम महाराज गेले असं गृहीत धरायचे आणि मग त्या रस्त्याने गेल्यावर जगद्गुरु तुकाराम महाराज तिथं सापडायचे काय अधिकार आहे महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही आपल्यासारखं दुर्भाग्य आपण महाराज म्हणून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सांगतात की भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा आनंद कुठं नाही महाराज कारण नामचिंतन केलं पाहिजे मी म्हणतो जन्माल्यापासून मरेपर्यंत देवाचं नाव नाही घेतलं तरी चालतं पण मरतानी देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा म्हणजे सुखा पार नाही कारण मरतानी देवाचं नाव यायला पाहिजे पण येत नाही ना आता एवढे माणसं इथं बसलेत आज किती 7वा दिवस आहे दररोज महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल म्हणा नामचिंतन करा म्हणतेच का नाही आणि आपण हो म्हणून ऐकून घेतो आपण चिंतन करीत नाही काय म्हणजे होणार आहोत महाराज खरं सांगतात ना महाराज काय खोटं सांगतात का आपल्यासाठी महाराज किती लांबून येतात बिचारे तुमच्यासाठी ते येतच नाहीत पैशासाठी येतात पण तुम्हाला वाटतं आपल्यासाठी येतात ते येत नाही ते आपल्याला सांगतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वावशी सांगतात आपल्याला पण आपण ऐकत नाही डॉक्टर साहेबांनी सांगितल्यावर माणसं फिट ऐकतात बघा तुम्ही डॉक्टर साहेबांकडे जर माणूस गेला ना आणि महाराजांनी सांगितलं वाजत असे बोंब ऐकती कानी हरी हरी न म्हणता त्याची थोर झाली हानी किती सांगून ऐकती त्या ठिकाणी विसरली तया थोर झाली हानी पद्धतीला खाणी चौऱ्याच्या किती सांगितलं ऐकत नाहीत महाराजांनी सांगितलं मद्यपान करू नका धूम्रपान करू नका निर्व्यसनी राहा व्यसन आणि फॅशन याच्यामध्ये जगादोगतीला चाललंय निर्व्यसनी राहा हो म्हणून ऐकून घ्यायचं कीर्तन झालं हाय करता बाकू तुम्हाला आताच बाबांनी सांगितलं तुम्हाला ते सोडून ते सांगतच असते त्यांचा धंदा तर सांगायचा नाही सांगितल्यावर काय माती खातील काय माती खातील बोलायला लागल्यावर कुठं काय बोलावायचं कळायला पाहिजे 2 जण पती पत्नी होते कुठं काय बोलावं पती पत्नी 2 जण आणि कामाला गेलं तर घरी चूल पेटत होती नसता चूल पेटत नाही इतकी गरीब अवस्था आणि ती बिचारी भाकरी टाकत होती सकाळी लवकर जायचे आणि सकाळी आंघोळ करून चुली पुढे उभा राहायला शेकत आणि ती बाई बिचारी भाकरी टाकते कामाला जायचं म्हणून आता कुठं काय बोलावं कळायला पाहिजे यो पत्नीपाशी म्हणतो होय रे तुला माहिती का ते म्हणले काय यंदा शरद पवार आपल्या जालन्यामधून उभा राहायचं म्हणते ते म्हणले धोतर दळण धोतर आवरा कोणी कुठं उभा राहणार काय करायचं आपल्याला आपल्या कोतप्रमाणे आपण बोललं पाहिजे महाराज हे आपल्या लक्षात आलं पाहिजे नामचिंतन 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे 3 लोक उद्धरते नामानेच आपला जे कार होतो उदार होतो म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले देवाला की मला कदापि देवा तुझा विसर नाही पडला पाहिजे हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा विसर नाही पडला पाहिजे मग आपण सुद्धा त्या ठिकाणी जन्माल्यापासून मरेपर्यंत नाव नाही घेतलं चालतं पण मरतानी देवाचं नाव आलं पाहिजे आहे की नाही पण आपल्याला येत आहे का नाव अजिबात नाही किती प्रयत्न करा देवाचं नाव येतच नाही ते म्हणतात कसं एका मुलीला पाहुणे बघायला यायचे पाहुणे आणि पाहुणे यायचे जेवण करायचे निघून जायचे लग्न काही जुळाना म्हणले मग काय करायचंय मग त्यांच्या बैठकीमध्ये एक शिक्षक होते गुरुजी त्यांच्याकडे आले म्हणले काय करावं 7-8 ठिकाणचे पाहुणे आले पण लग्न काही जुळाना काय व्हायना काय करावं म्हणले काय नाही गुरुजी म्हणले तुझ्या मुलीला बोलण्याची सवय बरोबर नाही म्हणजे चांगली बोलती तोतरी नाही बोबडी नाही ते म्हणले तसं नाही
जरा सुशिक्षितपणा असला पाहिजे. घरी आल्यावर बेडशीट त्या ठिकाणी बाहेर बकेट भरून भरलेली 2 माणसं टावेल घेऊन बसतात पाहुणे आल्या. हे रोज असतं का? नाही. सुशिक्षितपणा थोडा असला पाहिजे. ते म्हणले बरोबर आहे. आणि काय मुलगी काय बोलती? मुलीला जरा सुशिक्षितपणा चांगलं बोललं पाहिजे. म्हणजे का? मुलीला जर पाहुणे विचारलं ताई तुला स्वयंपाक येतो का, तिने जरा शुद्ध बोलायचं. होय. शुद्ध बोलायचं ना. स्वयंपाक येतो का? होय. शेतातलं काम येतं का? होय. शुद्ध बोलायचं. ते म्हणलं असं का? 2 महिने प्रॅक्टिस त्या मुलीला. ताई तुला स्वयंपाक येतो का? काय म्हणायचं? होय. काय म्हणायचं? होय. म्हणले आता म्हणची ना ताई होय. म्हणले हा. 2 महिने सांगून जशाला तसंच असतं. तसं तुम्हाला आम्हाला साधू संत सांगतात पण आपण ऐकत नाही. हे ऐकलं पाहिजे आणि नामचिंतन केलं पाहिजे. म्हणून हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. दुसऱ्या चरणामध्ये गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी. त्या भगवान परमात्म्याचं गुणगान केलं पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझे चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. कारण असणारा वर्णन करत असताना देवाचं नाम चिंतन करायचं बाकी काय. पण आपण तेच करत नाहीत महाराज. तुम्हाला सांगतो किती प्रयत्न करा देवाचं नाव येणारच नाही. किती प्रयत्न करा. तुम्हाला सांगतो जे करायचे ते केलं पाहिजे माणसाने. जे नाही करायचे करायचे ते नादीच लागायचं नाही. पण माणसं नामचिंतन करणार नाही काय. तुम्हाला सांगतो कारण नामचिंतनाला फार महत्व आहे. पण आपण नामचिंतन म्हणलं की करत नाही. ज्याची गरज नाही ते केल्याशिवाय राहत नाही. ज्याची गरज नाही ते आदर करतात माणसं. नामचिंतनाची गरज आहे की नाही. तो का म्हणे सत्यकर्मा भावे साह्य घातलिया भई नरका झाली. सत्कार्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला की सहकार्य असलं पाहिजे. पण इकडं नाही माणसं. तुम्हाला सांगतो ज्याची गरज नाही ते आदर करतात. आमच्या इकडलं सांगतो बरं का, इकडलं सांगत नाही. ज्याची गरज नाही ते माणसं आदर करतात. आता कीर्तनामध्ये थोडा जास्त टाइम झाला तर म्हणणार कुणी आणला तर ते बुवा तिथून सुरू होणार. थोडा लगेच मोबाईल ते दाखवणार. 9 ते 11 असलं ना 11 वाजून 5 मिनिटं झाली की लगेच दाखवले कुणी आणला तिथून सुरू होणार. एक तर माणूस आता काना इतकी काठी घेऊन मध्येच उभा राहिला. म्हणलं बाबा काय तुमचं चालू द्या. मला तुम्हाला काही नाही. म्हणून कुणाला बघा मला तुमची तारीख कुणी घेतली चला बघतोय मला. म्हणजे माणसाला टाइम थोडाफार जास्त झाल्यावर सहन होत नाही. मला होतंय का. अवांतरामध्ये किती टाइम आहे. कीर्तनामध्ये थोडा जास्त टाइम झाला काय हरकत नाही. पण नाही अवांतरामध्ये किती टाइम जाऊ द्या. तुम्हाला सांगतो अवांतरामध्ये आमच्या इकडलं सांगतो काही माणसं खेळायला बसले. अलग ध्यानात पत्ते खेळायला बसले. आणि खेळायला बसल्यावर जेवायचं भान नाही त्याला. पोरगाला बोलायला दादा 12 वाजून गेले जेवायला बोलिले आईनी. ते मला जा येतो मला काय एवढं कळा ना का आलो आलो जा. आणि पानं वाटत झटका चालूच होते खेळायचा. खेळायचं कुणी पिसायचं कुणी असं वाटायचं. पानं वाटलं ते वडायचं बघायचं. मग असं बघितल्यावर म्हणला वड वड. म्हणलं मी आताच वडलं होतं. नाही तुझीच वडली वड म्हणला. आणि मी हे तुटला नाही का 2000 ह्याची गेले नाही का उरक लवकर वड. पान वड म्हणल्यावर ह्याला एवढा लोड येतो काय 7 बारीवर काय बोजा याचा एवढा लोड येणार. मग म्हणणार तिकडे जाता येता देवाच्या कधी पाया पडत नाही. पण पान वड म्हणल्यावर त्या पानाच्या पाया पडणार. आणि मग म्हणणार ओठ
असं करू असं करू करणार. मला सांगा, एवढं प्रेम जर भगवंताला दिलं आपलं तर उद्धार होणार नाही. नाही तेची भेटाची रे, नाही तेची भेटाची, नाही तेची भेटाची रे, नाही तेची भेटाची रे, नाही तेची भेटाची रे, नाही तेची भेटाची नाही त्याची घेता श्री होईल दुरीनीची पंत. आता आपली तर सप्ताह चालू आहे. सप्त्यामध्ये तरुण मुलांनी टाळ घेऊन त्या ठिकाणी उड्या आणल्या पाहिजे. संत दरबारामध्ये देव नाचले, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. इथं संत दरबारामध्ये काय अडचण आहे, पण मुलांना म्हणलं टाळ घ्या. म्हणजे आपलं कुठं वय झालं आता. वय खरं तर परमार्थाचं वय तरुणावस्थेमध्ये, वय झाल्यावर कळत नाही कोण काय म्हणलं. बूढ़े पनों में कापन लगा, 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 निकल गया अवसर, निकल गया अवसर, अब तुम कब संभलोगे राम, अब तुम कब संभलोगे राम, अब तुम कब संभलोगे मग पुरा उपयोग नाही महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण अवस्थेमध्ये परमार्थ होतो, वय झाल्यावर कोण काय म्हणते कळत नाही. जव हे सकळा चेता आहे, हात चालावया पाय, जव तू आपुले सोहिता पाय, विठया कला तू नको, जव हे सकळा चेता आहे, हात चालावया पाय, जव आपुले सोहिता पाय, जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत भगवंताचं नामचिंतन घेता येते. इंद्रिय थकल्यावर काही करता येत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी नाम जप केला पाहिजे. पण आपल्या जणी ते घडत नाही महाराज. देव आमच्या माता भगिनी गुणगान करतात, पण कोणाचं त्या ठिकाणी देवाचं केलं. आवडीने भावे हरिनाम गेली आहे की नाही. गुण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी. पण त्या ठिकाणी असणारा पण अजिबात वर्णन करायचं देवाचं करायला पाहिजे, गुणगान केलं पाहिजे देवाचं. पण आमच्या माता भगिनी ज्याचं नाही तर जावायचं गुणगान करणार आहे की नाही. कारण शेण साई खापरण जावे आमच्या माता भगिनी एवढं प्रिय असतं. शेण साई खापरण जावे. आपणच एक पोरगाला म्हणलं आई आई दाजी आलेत, दाजी आलेत म्हणल्याच्या नंतर तर लगी काय पातेलं त्या ठिकाणी चुलीवर पातेलं त्या ठिकाणी असणारा शेवायचा भात जवळ घेतला, तूप वगैरे जवळ घेतलं आणि जवळ आल्या ते पोरग म्हणला आई दाजीचे भाऊ आहेत, दाजीचे भाऊ. सगळं सामान बाजूला घड्याळ टिपरू पुन्हा गिरीश कळत का. बेसन केलं बेसन. लगेच म्हणजे आवड असते, ज्याची त्याची आवड असते महाराज. आवड असते आवडीने. तर परमार्थ हा आवडीचा आहे, सवडीचा नाही. म्हणून आवडीने भावी हरिनाम घे. तसं गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. आणि तिसऱ्या चरणामध्ये सांगतात
तिसऱ्या चरणामध्ये सांगतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. या धनाचा न धरी विश्वास दैशी तरुवर छाया. हे त्या ठिकाणी काय की त्या ठिकाणी धन संपत्ती आपल्या बरोबर येत नाही महाराज. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या ठिकाणी नामचिंतन भजन हेच आपलं. किती जरी माणूस श्रीमंत जरी झाला तर शेवट जे लय मोठे श्रीमंत माणसं झाले त्यांचं तुम्हाला सांगतो, लय मोठी श्रीमंती असली ना पुढं तेच माणसं त्या ठिकाणी जागा वय झाल्याच्या नंतर मग त्यांची जागा कुठं असते? कोठ्यावर असते, शेतात. 4-5 पत्रे टाकलेले, त्यातच म्हैस बांधलेली, त्यातच कोंबड्या कोंडलेल्या, त्यातच त्या ठिकाणी शिळी बांधलेली आणि बाजले सुदबाज नसते. चुंब तुटलेलं तसली बाज. त्यांनी लय मोठी इस्टेट कमी नसते. आणि पुन्हा फक्त पोरं हुशार पाहिजे. पोराने मला आमच्या म्हाताऱ्याला जनावरा वगैरे करमत नाही, म्हातारं कोठ्यावरच इकडे येतच नाही महाराज. आणि मग ज्यांनी घर बांधलंय त्याला बांधून बाहेर काढतात महाराज. मग हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण असणारा संपत्ती धन आपल्या बरोबर येणार नाही, इथं सोडून जायचं. माणसालाही हुशार आहेत महाराज. संसारामध्ये इतक्या चिकाटीने त्या ठिकाणी संसार त्या इतक्या चिकाटीने करतात, लय चिकाटीने संसार करतात. सायास करीसी प्रपंच दिनी नेसीन हरीशी नवजसी कोण्या. मोटर जर चालू करायचं झालं ना 2 किलोमीटर जरी असलं, मोटर चालू केली शेतात आला, दाऱ्यावर आला, लाईट गेली, पुन्हा जाईल पुन्हा येईल, किती चक्र झालं त्याला काहीच वाटणार नाही. म्हणले रात्री तुम्ही कीर्तनाला दिसले नाही? नाही म्हणले आलतो मंडपातून चक्कर मारून गेलो, पण माणसं कोणी जमले नव्हतं, घरी गेलो, पडलो तसाच पडलो, मग पुन्हा आलोच नाही इकडं म्हणल्यावर. आणि सायास करीशी प्रपंच दिनी निसी हरीशी नवजसी कोण्या. एक मनुष्य त्या ठिकाणी असणारा इतका. कारण काही ग्रामीण भागातले माणसं लय हुशार असतात. चांगल्या चांगल्या PhD केलेल्या माणसाला सुद्धा मेळ लागून देत नाहीत. डॉक्टरनी माणसं पेशंट मध्ये घेतलं का, डॉक्टरनी आणि पेशंटला डॉक्टर मध्ये घेतो सगळे माणसं बाहेर. मग डॉक्टर साहेब त्या पेशंटला विचारतात, बाबा नेमकं तुम्हाला काय होतंय? तेव्हा उचलू उचलू फेकीतय. आता उचलू उचलू फेकीत डॉक्टर मला ही डिग्री आपण कधी कमी लिहित नाही बाबा, कागद घेऊन दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणार. मग तिथे गेल्यावर ते डॉक्टर पुन्हा पेशंटला मध्ये घेणार, मग विचारणार झोपा कॉटवर, झोपले, डोळे दाखवा, जे बाहेर काढा, बॅटरी चमकून बघणार, हे अंगावर व्हा ते अंगावर व्हा, मग उठून बसा. आणि बसल्यानंतर पुन्हा मग पेन घेणार डॉक्टर साहेब, पुन्हा विचारणार तुम्हाला काय होतंय नेमकं आणि तुम्ही काय बघितलं आतापर्यंत. हे असतं महाराज. आपण PhD झालेले माणसं सुद्धा, ग्रामीण भागातले माणसं PhD वाल्याला सुद्धा ऐकत नाही. तुम्ही म्हणता कसं? एक मनुष्य होता मनात, हातात कागद बिगद घेऊन सगळे लय मोठे वारकरी संप्रदाय म्हणले. एक मोठालच माणूस असा बघितला, खांबाला खेटून फटका फटका, गळ्यात 2-4 माळा, गळ्यात काही काही माणसं 2-4 माळा. ते बघितलं की मग त्याच्याकडे म्हणले याच्यावर आपण PhD करू. कागद घेतला त्या माणसाने आणि जवळ गेला त्या माणसापाशी, मला बाबा तुमचं जन्मतारीख. आता जुन्या माणसाला जन्मतारीख काय सांगता येत होती? जुन्या माणसात हे ठोकताळा असायचा. लई पाऊस पडला आणि गारा पडल्या आणि घरावरले पत्र उडाले तवा हे झाला आणि तवा ती झाली बस. ह्याच्यामध्ये ते काय नंबर लिहायचं त्या ठिकाणी, तारीख वार काय लिहिता येत नाही. ते म्हणलं आता कसं काय सांगा बाबा. ह्याने म्हणला की बाबा आता काय करू, हे काय तारीख सांगितल्याशिवाय आपले PhD करता येणार नाही. ते म्हणलं बाबा पैसे गेले, बाबा तुमचं वय, मी लय जुना माणूस आहे म्हणला, लय जुना, तरी पण वय सांगा ना. म्हणलं वय सांगता येणार नाही. मग ह्यानी सुपीक डोकं चाललं, काही माणसं सुपीक डोकं चालू होतं. एक माणसाने हातभर पेपर घेतला, बारीक पुंगळी केली, पुढल्या थोबाडात बिरिस्टाल सिगरेट घातली, पेटीने असं लांबून वाढायचा. डॉक्टर साहेब म्हणले मामा हे असं का? मग साहेब का म्हण असं लांबून? ते म्हणला डॉक्टर साहेबांनी सांगितलं सिगरेट पासून दूर म्हणून लांबून ओढतोय म्हणला. त्यांनी सुपीक डोकं चाललं. तसं ह्यांनी सुपीक डोकं असं चाललं. त्याच्यापाशी गेला, म्हणले बाबा तुम्ही पंढरपूरला गेलते का? ते म्हणला हो. मग गेल ते म्हणल्यावर का एवढे होतं का? एवढं. त्याच्यावर जन्मतारीख करून आपण PhD करू त्या माणसाने. त्यापर्यंत साध्या ग्रामीण भागातल्या माणसाने शेवटपर्यंत त्याला PhD केलेल्याला सुद्धा मेळ लागून नाही दिला. जवळ गेला, ते म्हणला सांगा पंढरपूरला गेलते? म्हणला हो गेलतो. कवा गेलतो? कवा गेलते पंढरपूरला? आम्हाला लय दिवस झालं त्याला, तरी पण कवा, तारीख वार कवा? नाही म्हणलं लय दिवस झालं. म्हणले कवा गेलते? म्हणलं बैलाचं शिंग मोडलं तवा. हे म्हणले बैलाचं शिंग मोडलं कवा? म्हणला टक्कर लागली तवा. म्हणले टक्कर लागली कवा? म्हणला बैल सुटला तवा. म्हणले बैल सुटला कवा? म्हणला दाव तुटला तवा. म्हणले दाव तुटला कवा? म्हणला टक्कर लागली तवा. म्हणले टक्कर लागली कवा? म्हणलं शिंग मोडलं तवा. आणि शिंग मोडलं कवा? म्हणला पंढरपूरला गेलतो तवा. लिह काय लिहायचे ते शेवटपर्यंत त्याला काय लिहिता आलं. अशी डोक्यात काय काय माणसाची. संसारामध्ये एवढे तरबेज आहेत.
पण परमार्थामध्ये म्हणलं की अजिबात जमत नाही महाराज. किती बरं तुम्हाला सांगतो, एक शेठजी होते, शेठजी, आणि शेठजी पारमार्थिक होते. शेठजीचे मुलं पारमार्थिक होते. शेठजी पारमार्थिक नव्हतंच. शेठजी नुसते पैसे 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 शिव दुसरं काहीच नाही बरं. आणि मुलं पारमार्थिक होते. त्यांना कळालं की बाबा शेठजी करतं शेठजीने आपल्याला लय मोठं कमवून ठेवलंय, मग शेठजीचा उद्धार व्हायला पाहिजे ना. आणि कीर्तनात ऐकलं होतं, मरताना देवाचं नाव मुखाला आलं की उद्धार होतो. आणि म्हातारं तर काय देव करीना, पैसे तर लय मोठे आहेत. मग म्हाताऱ्यापाशी मुलं पारमार्थिक होते. म्हाताऱ्यापाशी गेले म्हणजे दादाजी थे अब काय करो, नारायण नारायण केहो, मेन मागा संसार देखला बाबा, ते काय करू, नारायण नारायण केहो. त्याला पैशाचं येत होतं. मला नारायण शेठ घेऊन तो आपले 500 रुपये 500 रुपये बोले वो नाही देव देव, बोले देव नाही तर मग देव मगर तागाता करते राहू. म्हणजे असं काही नुसतं पैशाचं येड महाराज ते नाही, आपल्या बरोबर येणार नाही साहित्य. त्या ठिकाणी संपत्तीचं सोडून जायचे महाराज. वय झालं की संपलं, कुणी नीट बोलत नाही, काही नाही महाराज. वय झाल्यावर लांबचे सोडून द्या महाराज, लांबचे. घरातली सुद्धा सोनबाई नीट बोलत नाही. सोनबाई सुद्धा म्हणत मामाजी लय मोठ्याने खोको नका बाय, तुम्हाला मोहली करून दचकते, कारण दचकाला की झालेलंच असते. मला एक जण म्हणला, महाराज तुम्ही देव कावापासून करता? म्हणलं लहानपणापासून. म्हणलं मग देव दिसला भेटला बोलला? म्हणलं कधीच नाही. म्हणलं मग सगळं मोखरच राव. म्हणलं कसं काय? म्हणले काहीतरी साक्षात्कार दाखवा ना. म्हणलं काय कमी साक्षात्कार का? मला सांगा एखादा साक्षात्कार. मी म्हणले पा एवढे माणसं आहेत. म्हणलं हा, दुसरा माणसासारखा माणूस दाखव म्हणलं एखादा, आहे का? म्हणलं नाही. म्हणलं बरं हे माणसं कमी आहेत, कुंभमेळ्यात जा, माऊलीच्या सोहळ्यात जा, पंढरपूरला जा, किती माणसं आहेत. माणसासारखा डबल माणूस नाही. मग देव म्हणलं एखादा आवळा जावळा सांगू शकतो. मग हे तुला कळालं नाही. म्हणलं ही गाडी तयार केली, ही गाडी. मला ह्या गाडीचा पार्ट पुन्हा बाजारात भेटत नाही. भेटतो का? नाही भेटत. किंवा साक्षात्कारच आहे ना. आता बँकेमध्ये थंब लागते, थंब मारायला, असं आहे की नाही? किती माणसं आहेत महाराज, सगळ्याचं सारखं असतं कुणी पैसे कोणाचे काढले असते ना. हे थंब मारायला लागतं की नाही? सगळ्याचं सारखं नाही ना हो, कुठली लोक आहेत ना. पण हे रेषा सुद्धा भगवंतानी वेगवेगळ्या केल्या राव, काय डिजिटल छापलं त्यांनी, आणि ह्यालाच देव म्हणतात महाराज. साक्षात्कार हेच आहे, दुसरा साक्षात्कार कोणता आहे? हे साक्षात्कार आहे महाराज. म्हणून त्याला म्हणलं ही गाडी तयार केली, ह्या गाडीचा पार्ट पुन्हा बाजारात भेटत नाही. भेटतो का? म्हणलं नाही. पण पार्ट गेल्यावर कळतो, आता नाही. पुढला शो जावा माणसाचा, पुढला शो, आणि त्याला आंबा कापून द्यावा, खा बाबा. खाताच येत नाही. जसामध्ये तसाच बाहेर वरबडायला येत नाही ते. पण पार्ट गेल्यावर कळतो. आता कसं कळतंय का? बघा तुम्ही, कडीचे दातर राहावत दिसते, कडीचे दातर राहावत, पुढला शो जावा आणि कडीचे, आणि ते नुसतं हसावा. हसलं तरी माकड धावले येऊन दिसते का नाही? पार्ट गेल्यावर कळतो, आता नाही. बघा तुम्ही, तसं होऊ नाही माणसाला, बरं का? तसं होऊ नाही. पण माणसं झाल्यावर जाते त्याला भेटायला. दवाखान्यातून त्या एखाद्या माणसाला अर्धांगवायू झाला, ते दवाखान्यातून घरी आणलं, सगळे माणसं भेटायला. बाबा काय झालं, कुठं कुठं काय, असं काय बरं आहे का? कुठं गेलते? होऊन तांबा म्हणता येत नाही त्याला, होऊन तांब्याला गेलतो. मग तिथून आल्यावर काय फरक? म्हणला फरक पडला ना. काय म्हणलं? हे काय बोट हालत येत ना, बोट हालत येत म्हणला. हे हात, म्हणला हात बी हालत. म्हणले चालायला येतं का? चालायला. म्हणला हो. हे काय आता चलू जा की तो. पार्ट गेल्यावर कळतो महाराज, पार्टाची किंमत आता नाही. आपल्याला लक्षात आलं पाहिजे हे काय, मग लक्षात आलं पाहिजे पार्ट गेल्यावर, आता नाही. माणसं बघा तुम्ही, वय झाल्यावर दवाखान्यात माणूस सलाईनवर आला, सगळं गाव भेटायला, आणि मोकळ्या हाताने कुणीच जात नाही. मोकळ्या हाताने कोण जाते? कुणी केळाचा डझन नेईन, कुणी सफरचंद नेईन, कुणी अंगूर नेईन, कुणी द्राक्ष नेईन. द्राक्ष अंगूर एकच झालं. त्याच्या उशाला नुसतं नेऊन ठेवणार, त्याला खाता येत नाही. ते पडल्या बघत, मला खातो होतं तेव्हा कुणी दिलं नाही. खाता येत तेव्हा माणसं कुणी देतच नाहीत. महालक्ष्मी असतात का इकडे? महालक्ष्म्या काय खात्यात बिचाऱ्या? त्यांच्या पुढं करंजी लाडू ढीक. एखाद्या लेकरांनी करंजी उचलले की ठोका, देवाच्या आधी उष्ट करतो का? अरे खाऊ देऊन ते खाता येते, कवा देवानी खाल्लंय. आणि त्यांच्या पुढं करंजी लाडू ढीक, ते असं सुद्धा नाही. आहे की नाही? पण आमच्या माता भगिनी लय हुशार. त्याला पुन्हा मग पानाचा इडा असतो महालक्ष्मी जेवल्यावर, पानाचा इडा. आता महालक्ष्मीला पानाचा इडा घेता येतो का हातात? आमच्या माता भगिनी लय हुशार. इडा असा टप्पू बनवतात, त्याला काडी खोसून असे टप्पू,
असा एवढा मोठा टप्पू बनले का असं महालक्ष्मीला घेता येत नाही, ते असा इथं आणि नुसतं. आहे की नाही? मग मला सांगा, जे खाते त्याला खाऊ दे ना. दवाखान्यात माणूस गेला का त्याच्या पुढे ढीग असतो, त्याला खाता येत नाही. ते पडल्या पडल्या बघा तुम्हाला खात होतं तेव्हा कोणी दिलं नाही, खाते तेव्हा कोणी देत नसतं. त्याच्या संघ जाणाऱ्याची मजा आहे. त्या पेशंटच्या संघ जे जातो ना ते वापसच होऊन देत नाही. काय लागलं का ते पेशंट बाबा डॉक्टर म्हणले आराम करायला बोलू नका कोणाला, आणि ह्याचा दणका चालूच. इतके हुशार माणसं आहेत महाराज. तुम्हाला सांगतो दवाखान्यामध्ये गेल्यावर सुद्धा भेटायला एक माणूस हुशार माणसं, त्यांनी पार्ले पुढे घेतले 300 रुपये, एवढे मोठे पार्ले पुढे. आता सफरचंद घ्यायचे 200 रुपये 150 रुपये किलो कोण घ्यायला लागलाय, आणि घेतले तरी एक एवढे पुढील पैसे ते बॅग मध्ये लय मोठं दिसलं पाहिजे. त्यांनी 300 रुपयाचे पार्ले पुढे घेतले, एवढे मोठे पार्ले पुढे, आणि पुढे घेतले लगे असं हातात घेऊन तिकडे सरकार दवाखान्यात, तिकडे लय मोठे गावातले माणसं, तिकडेच आपला रोबाचा ते आपले पाहुणे कुठे तो कुठून जायचा रस्ता कुठे, असं करूनच चाला. ते म्हणले 3ऱ्या मजल्यावर सरकार दवाखान्यामध्ये 3ऱ्या मजल्यावर 17 नंबरला आहे. मग ते निघलं वर, तेव्हा त्या पेशंटला भेटून मी खाली पायऱ्या उतरत होतो आणि हे पुढे घेऊन वर चालला. मला पायऱ्या रस्त्यात भेटलं. म्हणलं बाबा काय त्याच्यात, मला पारले. मी म्हणलं ते जे वारले ते जा घरी, कुठे घेऊन चालला, ते वारले म्हणलं, ते वारले घरी घेऊन जा म्हणलं, कुठं चाललं पारले घेऊन. हुशार माणसाचे लक्ष देत महाराज. कोणी हे लक्षात घातलं पाहिजे, वय झालं की कोणी नीट बोलत नाही. खोकला लागल्यावर नीट माणूस खोकलत नाही, आहे की नाही? खोकला लागल्यावर बाबा खोकल्याची उवाळी वेगळीच आहे ती. खोकला लागला ना माणूस एकदा तो खोकला होता असं नाही खिशात. मी म्हणलं बाबा तसं कमान, म्हणलं घरी गेल्यावर कोंबड्या खात्यान काय बचत खातोय का? पण माणसं कुठं बचत करा हे कळत नाही महाराज. हे लक्षात आलं पाहिजे महाराज. म्हणून तुम्हाला सांगतो वय झालं का संपलं, तोपर्यंत हातपाय चालतेत ना, तोपर्यंत देणे को हरिनाम देणे को अन्नदान तरणे को लिंता डुबणे को अभिमान, हे लक्षात आलं पाहिजे. बाकी लटका हा व्यवहार सर्व हा संसार पाया येणार हरिविड. म्हणून संगत संतनी की करले ना एक दिन जाणारे भाई फिर नाही आना. नाथ महाराजाकडे एक बाई त्या ठिकाणी मुलाला घेऊन गेली. एक दिवशी घरी पुरणपोळी खाऊ घातली त्या मुलाला आणि नाथ बाबाकडे घेऊन गेले. आणि ते त्या ठिकाणी दररोज पुरणपोळी मागायचं ते मुलगा, रोज कुठून भेटायची. मग नाथ बाबाकडे पुरणपोळीचा नैवेद्य दररोज देवाला लागतो. मग तिथं त्या ठिकाणी बाई त्या मुलाला घेऊन नाथ बाबाकडे गेली. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू वळखावा देव तेथेची जाणावा. म्हणले काय हरकत नाही. नाथ बाबाला म्हणले बाबा हे मुलगा रोज पुरणपोळी मागतो, माझ्याकडे काय रोज नाही, आपली तर देवाला निवेद लावायला दररोज पुरणपोळी असते, राहील म्हणले. नाथ बाबा म्हणले काय हरकत नाही, दया क्षमा ज्याची अंगी तेची संत दाना जगी. नाथ बाबा म्हणले राहील, काय झाडलोट करीन दिवाबत्ती करीन खाईल पुरणपोळी. ते म्हणला झाडलोट दिवाबत्ती काय नाही, नुसतं खायला मला बोलायचं, मी काही करणार नाही. नाथ बाबा म्हणले बाबा तसं पण माझ्या जवळ बसून राहशील ना. म्हणला हा बसून राहील. मग नाथ बाबाच्या जवळ बसून राहायचा तो. नाथ बाबाचं नामचिंतन त्याच्या कानावर पडून पडून एवढा काही परिणाम त्या मुलावर झाला. पुढं नाथ बाबा गेल्याच्या नंतर नाथ बाबाचं उर्वरित रामायण लिखाण काम त्या मुलांनी पूर्ण केलं. त्याचं नाव गाऊबा. म्हणजे आपणा सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, पडोनी राहील तये ठाई उगाची संताची ये पायी. म्हणून संगत संतन की करेल ना एक दिन जाणारे भाई फिरण यारा. म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. आणि तुम्हाला सांगतो महाराज बाकी काही नाही. वय झालं की संपलं, कोणी नीट बोलतंय का नाही म्हणून लक्षात आलं पाहिजे. कारण असं असणारा. आणि शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका माने गर्भवासी, तुका माने गर्भवासी. तुका माने गर्भवासी, तुका माने गर्भवासी, तुका माने गर्भवासी.
हेत माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी जन्मातानी दुःख आहे मरतानी दुःख आहे जन्मातानी काय कमी दुःख आहे का काय सांगू मी गर्भीची यातना मज भोगिता नारायणा जन्मातानी दुःख त्या ठिकाणी लहान बाळाने जन्म घेतल्यानंतर आमच्या माता भगिनी तिथे हजर असतात 80 वर्षाची आजीमाई तिथं असते मग आजीमाईला सगळेजण विचारतात पाणी कसं करायचं गरम मग भांड ठेवणार जुन्या 80 वर्षाची आजीमाय त्या भांड्यामध्ये असा हात घालून बघणार शेकू दे हो दे गरम हो दे मग मला सांगा 80 वर्षाच्या आजीला त्या कातड्याला निबर कातड्याला गरम लागणारं पाणी त्या कवळ्या लेकराला काय गुदगुल्या करीत असेल का असं कडक पाणी वाटणार मग ते मोठ्याने आरडणार मग आमच्या माता भगिनी सगळे येणार कपड्याने त्याला पुसणार लेकराला आणि मग त्याला कोणी म्हणणार जरा कपाळ उचल दिसते मग असं ठोकणार असं कान जरा खाली वाढत हेव पाय इकडं हेव पाय इकडं वाडावडीतलं सगळं जन्मतानी दुःख आहे काही सांगू मी गर्भीची यातना माझं भोगिता नारायणा जन्मतानी दुःख आहे मरतानी काही कमी दुःख आहे का वय झाल्यावर कोणी नीट बोलत नाही खोकला लागलं नीट खोकलत नाही बम बोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले नाही तर दोघं तसेच गेले कारण जर झटका हाणणार जर असला ना मग त्याच्या वाढण्याचा त्याचा खोकला वेगळाच आहे बाबा आता ते बिड्यावाल्याच सांगितलं मी आधी आता गांजावाल्याचा खोकला तर असा आहे का खोकला लागला त्याला खोकल्याची जर उवाळी आली ना असा खो 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 कर खालीच बसतो हे असा खोकला तो आमच्या मंडपवाल्या करते जनरेटर नसतं इंजन चालू करायचं खोकल्याची उवाळी आली का इतका खोकला असा मग मला सांगा वय झाले की फार सगळे हाल होतात महाराज म्हणून त्या ठिकाणी सांगतात खरोखर त्या ठिकाणी म्हणतात कारण किती जरी दुःख असलं जन्मातानी दुःख आहे मरतानी दुःख आहे पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मला जन्मातानी दुःख माहिती मरतानी किती जरी असलं संतांची संगत दे आणि देवा मला तुझा कदापि विसर नाही पडला ना तुके घालावी आम्हाची गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी विठोबा अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा केली सगळे गुणीजन मंडळी महाराज सगळ्यांचं नाव काय घेणं शक्य नाही आहे की नाही परंतु सगळे गुणीजन इंद्रजित अन्न आहेत येवले आहे की नाही पुन्हा सगळ्याचं नाव काय बाबा तोंड पाठ आहे सगळे ओळखी आम्ही होतेच आपल्याकडे तिकडे आता ते कसं आहे जिरे कुठं तयार होते मोहरी कुठं तयार होती अद्रक कुठं तयार होती कांदा कुठं तयार होतो कोथमीर कुठं तयार होती पण फोडणीच्या टायमाला सगळी एकत्र येते फोडणी दिल्या भगुन्यामध्ये तसं आपण कुठं कुठं तरी असले गावाचे पण ह्या हप्त्यामध्ये आपण एकत्र त्या ठिकाणी येत असतो हेच आपलं वय आहे की नाही सगळ्या त्या ठिकाणी सगळ्यांच्या विषयी आदर आहे गावाल्याला जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे कमीच आहेत महाराज कारण काय नियोजन केलंय महाराज समाजही त्या ठिकाणी भरपूर आहे माझं या ठिकाणी पहिलंच कीर्तन आहे महाराज इथं तुमचं माझी भेट कधी झाली नसती पण आपल्या सरपंचांनी तारीख घेतल्यामुळं त्यांच्यामुळं मला तुमच्या दर्शनाचा योग आला महाराज आहे की नाही म्हणून सरपंचांनी फोन केला मुकुंदराव आपल्या त्या ठिकाणी सरपंच त्यांनी म्हणले बाबा तारीख म्हणलं हाय मोकळी जिथं कमी तिथं आम्ही आहेतच म्हणलं तसं काही नाही म्हणून त्यांनी तारीख घेतल्यामुळं आज मला त्या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग आला नियोजन आयोजन फार चांगले महाराज नियोजन सांगतो कीर्तन सेवा पूर्ण करतो नियोजन कशाला म्हणते
मी एक ठिकाणी गेलो, कंबर बांधलं, हार जवळच होता, भोकाल हार. मी असं कोणी नाही म्हणजे ज्याची पंगत असेल त्यांनी हार घालायचा. आता इथले माणसं पारमार्थिक आहेत, त्यांना माहिती आहे बोका कसा लावायचा, हार कसा घाल. इथले पारमार्थिक आहेत ना. या गावात गेलो ते पारमार्थिक नव्हतं, पण पंगत जे असल्यामुळे हार घालायचं योग. ते फार मंडपाच्या बाहेर तितक्या लांब. म्हणलं हिरामन, म्हणलं हार मलाच घालायचं, मला पंगत. मग त्यासाठीच पंगत घातली. मला चल ना मग लवकर ते मंडपाची तिकडे. त्याच्या अंगावर वारं गेलेलं, काठी घेऊन तो असा करीत निघाला तिकडून. हार हार म्हणलं लवकर चल ना, लवकर म्हणते. जरा येऊन येऊन काय थोडा जरा आधी असं चालत होता, जरा उजळल्या होती जरा, असं करीत आला आला अशीच काठी हातातली उभ्यानीच सोडून दिली. एक जणाचं गुडघ्याचं कामच झालं बाबा. मी म्हणलं बाबा त्याने काय मुद्दाम केलं नाही, मी सपाटणी करायला गेलो होतो. आमच्यावर कशी बेतली बघा. पुन्हा चोपदाराने तबक उचललं ती थाळी. त्याला सांगितलं कणगुळीच्या बाजूचं जे बोट आहे त्यांनी बोका लावा लागतो बाबाला. म्हणला बरं आहे. कणगुळीच्या बाजूचं बोट बुक्यात बुडिलं, पण बोट पिंजारलेले वारं गेल्यामुळं ते असे जुळत नव्हते ना. तर हे बोट हिथं चिटकू सर मधलं बोट माझ्या डोळ्यात. अरे वा, याला नियोजन, इथलं नियोजन आयोजन चांगलंय महाराज. आयोजन नियोजन चांगलंय. किती गुणीजन मंडळ आहेत, पीटी मास्तर आहेत, मृदंगाचार्य भया, काय खास वाजवतो महाराज. टाळी वाजा त्यांच्यासाठी. एकदा लय लय त्रास असतो वाजायला महाराज. माईक सिस्टम चांगली आहे की नाही, चोपदार चांगले आहेत, हसत आहेत बिचाऱ्या. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें, आंखों से झलकता प्यार क्या कुदरत ने बनाया यार. वाह, असा हसता पाहिजे माणूस, झाला हसता राहिलं पाहिजे माणसं होय. आणि म्हणून त्या ठिकाणी आयोजन नियोजन फार मस्त जातात. एक सांगायचंय, गळ्यामध्ये पवित्र तुळशीचे माळ धारण करा, मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, निर्व्यसनी राहा आणि आई वडिलांची सेवा करा. माये बाप केवळ काशी, त्याने न जावे तीर्थाशी, सगळं तीर्थाचे धुरे जे का माता पित्रे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. पण माणसं आई वडिलाचं नाव सुद्धा काही काही ठिकाणी नाव घेत नाही. तो आम्ही एक ठिकाणी कीर्तन झालं, म्हणले चला चहा घ्यायला गेलो. चहा घ्यायला अर्धा एकरचं कंपाऊंड वॉल होतं. त्यामुळे सगळ्या मशीन पोकले जीसीपी लय मोठ्या. म्हणलं मध्ये शिरल्या, म्हणलं आई वडिलाची बरीच कृपा दिसते तुमच्यावर. नाही 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 म्हणला, बापाचं काहीच नाही म्हणलं. आमच्या बापाच्या काळात आम्हाला खायला नव्हतं म्हणलं, काय सांगा बापाचं काय नाही. मला म्हणलं चहा पाजली तर पाहिजे, नाही हाकलून दे, याच्या पुढे काय करीन म्हणलं. मी म्हणलं आई वडिलाला तसं नाही. मी म्हणलं हे ट्रॅक्टर मला बापाचं नाही, त्या म्हणलं हे जेसीबी मला ती बापाची नाही, म्हणलं हे वरली जमीन मला ती बापाची नाही. मी म्हणलं हे बापाचं नाही, ते बापाचं नाही, तुम्ही तरी बापाचे आहेत का नाही. अरे ज्याने विश्व आपल्याला दाखविलंय त्याचं नाव घ्यायला जर आपल्याला लाज वाटत असेल, आपल्यासारखं दुर्भाग्य आपण महाराज. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, काही जरी नसलं गेलं, पण त्यांनी जर लहानाचं मोठं नसतं केलं, काय आपण जी शिबीन पोकलेलं काय जमीन घेतली असते महाराज. त्यांचे आपल्यावर आनंद कट उपकार आहेत, म्हणून त्यांना सांभाळलं पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. पण माणसं हाय तवर सेवा करीत नाहीत. गेल्यावर फायबरची खुर्ची, लॅमिनेशन गेलेला फुटू. पण आमच्यासारखा बाबा एखादा कीर्तन सांगायला, त्या गेलेल्याचा आमचा काही संबंध नसतो. पण त्याच्या 10-5 रुपयासाठी आम्हाला म्हणावं लागतं, अण्णासारखा माणूस पुन्हा होणे नाही. अरे अण्णाने फाट्याहून गाडी गावात मोकळी आणली, कधी माणूस बसून दिला नाही. बरोबर अण्णा म्हणते की नाही माणूस. आणि तुम्हाला सांगतो नुसतं आव्हान तेच माणसं बघा, ज्याच्या घरात माणूस गेलाय म्हातारा म्हातारी, त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नाही. हे भेटायला आलेले माणसं. अन्नाचं काही दुखत होतं का? मग बिगर दुखण्याचं मिळाला काय? दुखत होतं म्हणूनच मिळाला ना. विचारण्याची पद्धत. आमच्या माता भगिनी सुद्धा लय रडतात मोठमोठ्याने. बाबा एवढं रडत जाऊच नका महाराज, हाय तेवढं सांभाळा. चहा दूध जेवण, सासरा असो वडील असतो, कुणी असो, सासू असो, सुनबाई, काय त्या ठिकाणी सुनबाईनी सेवा करायची. त्यांना हाय तेवढं सांभाळ. गेल्यावर कोण कुणाला म्हणते, पण हाय तेवढं नाही. गेल्यावर अशा बाबा बाबा मोठ्याने रडत आहेत आमच्या माता भगिनी. बरं रडायला लागल्यावर कुठं संदर्भ बी जुळत नाही बरं का. बघा तुम्हाला सांगतो, कुठं संदर्भ जुळला तो उचला म्हणल्यावर थांबा पोरगी एवढ्या जवळ आली असेल, उचला हात लागला पाहिजे. एकूण एक पोरगी ती गाडीतून खाली उतरणार, आले म्हणले सगळे बघतेत. ती गाडीतून उतरली का तिच्या डोळ्याला पाण्याचा थेंब नाही, नुसता पदर खाली वाढणार असा पुढं, आणि तिथूनच करणार. तिथूनच दादाचे गुण आठवणार. दादा मी येऊसर कसा दम काढला नाही. आपल्या घरचं आहे काय ते घरचंय. तिथूनच दादाचे गुण आठवणार. दादानी कधी बिडी विकत घेऊन वडली नाही, दादानी कधी तंबाखू विकत घेऊन खाल्ली नाही, दादानी कधी कुणाचे 10 रुपये घेतले तर माघारी दिले नाही. दादा
आता गावातल्या सोयरी की कोण मोडी नाही याचाच नंबर होता महाराज. आयतं सांभाळा गेलं की कुणीच कोणाचं नाही महाराज. म्हणून झाली ज्या सेवा ज्या संत म्हणताने तुमच्या आमच्यासाठी अखंड देहाची जवला संत भजन घेऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर वैभव महाराज फुलझडके व महादेव महाराज गिरी. हरी